Hello student, in today's lecture we are going to start our next chapter aldehydes, ketones and carboxylic acid. ओके, तर आतापर्यंत आपले 2 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये बघा RX दिस इज अल्काइल हॅलाइड. ओके, X जो आहे तो फंक्शनल ग्रुप होता. त्यानंतर आपण अराइल हॅलाइड पण पाहिलं, त्याच्या प्रिपरेशन मेथड आणि केमिकल प्रॉपर्टीज. ओके, बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच काय असेल, हॅलोजन ऍटम्स असेल, त्याला आपण अराइल हॅलाइड म्हणतो. त्यानंतर आपण जो नेक्स्ट चॅप्टर पाहिला अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर. आता अल्कोहोल आपण ROH असा लिहितो, त्यानंतर फिनॉल AROH. ओके, बेन्झीन रिंगला अटॅच डिरेक्टली अटॅच काय असेल, OH ग्रुप असेल, त्याला आपण फिनॉल म्हणतो. त्यानंतर आपण इथर्स पाहिला ROR. ओके, अल्काइल ग्रुप काय असतील, टू सेम अल्काइल ग्रुप असतील किंवा डिफरंट अल्काइल ग्रुप असतील. आता इथे आपल्याला लक्षात येते कार्बन आणि ऑक्सिजन जो बॉन्ड आहे, इथे पण बघा हा जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे, ओके, तो सिंगल बॉन्ड आहे. तसं अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये नसणारे जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड असणार आहे तो डबल बॉन्ड असणार आहे. ओके, आता आपण बघूया अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याचं जे वेटेज आहे 5-7 वेटेज आहे. ओके, सो दिस इज बिगेस्ट टॉपिक. हा टॉपिक बिगेस्ट आहे किंवा आपण असंही म्हणू शकतो तो वेटेजनी पण जास्त आहे. या टॉपिकला जास्त वेटेज आहे आणि मॅटर वाईज पण काय आहे, बिगेस्ट आहे. त्याच्यामध्ये भरपूर रिॲक्शन प्रिपरेशन मेथड्स आहेत आणि त्यामुळे त्याचं काय आहे, वेटेज जास्त आहे. तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये पण बघितलं तर ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स आहेत. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड वरती. आता इथे बघा अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे कार्बन ऑक्सिजन आहे तो डबल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये. ओके, आता आपण अल्डिहाइड बघूया. अल्डिहाइड, तर अल्डिहाइड म्हणजे काय बघा, अल्डिहाइड आर दी कंपाउंड विच कंटेन, ओके, कार्बोनिल ग्रुप इज दी फंक्शनल ग्रुप, ओके, टू विच ऍटलीस्ट 1 हायड्रोजन ऍटम. त्याच्यामध्ये काय असेल, 1 हायड्रोजन ऍटम असेल. आपण कार्बोनिल ग्रुप बघा RC डबल बॉन्ड O, दिस इज कार्बोनिल ग्रुप अँड दिस हायड्रोजन ऍटम. ओके, त्याच्यामध्ये काय असेल, आपण असं म्हणू शकतो अल्डिहाइड आर दी कंपाउंड विच कंटेन कार्बोनिल ग्रुप, ओके, इज दी फंक्शनल ग्रुप टू विच ऍटलीस्ट 1 हायड्रोजन ऍटम इज अटॅच. ओके, त्याला ऍटलीस्ट 1 हायड्रोजन ऍटम अटॅच असेल तर त्याला आपण अल्डिहाइड म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर कीटोन मध्ये बघा, कीटोन आपल्याला असं म्हणता येईल बघा, डेफिनेशन आपण अशी करू कीटोनची. कीटोन्स आर दी कंपाउंड कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप ऍज अटॅच टू फंक्शनल ग्रुप टू विच 2 डिफरंट अल्काइल ग्रुप, ओके, अटॅच. त्याला 2 डिफरंट अल्काइल ग्रुप अटॅच असतील. म्हणजे आपण कीटोनची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल, कीटोन्स आर दी कंपाउंड कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप, ओके, ऍज दी फंक्शनल ग्रुप टू विच 2 अल्काइल ग्रुप आर अटॅच. 2 अल्काइल ग्रुप अटॅच असतील. आता इथे बघा आपण सेम और डिफरंट अल्काइल ग्रुप अटॅच असतील. आपण R1 म्हणूया, C डबल बॉन्ड O, दिस इज फंक्शनल ग्रुप अँड इथे काय असेल R2. त्यानंतर अरोमॅटिक रिंग असेल, ओके, बेन्झीन रिंग, कार्बोनिल ग्रुप आणि अरोमॅटिक रिंग असेल. असंही आपण कीटोन लिहू शकतो. सो आपण काय म्हणू शकतो, कीटोन्स आर दी कंपाउंड कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप ऍज दी फंक्शनल ग्रुप to which 2 or different alkyl groups are attached. ओके, अशी डेफिनेशन करता येईल आपल्याला कीटोनची. आता जो अल्डिहाइड जो आहे त्याच्यामध्ये ऍटलीस्ट 1 हायड्रोजन ऍटम अटॅच पाहिजे, म्हणजे कार्बोनिल ग्रुपला फंक्शनल ग्रुपला अटॅच ऍटलीस्ट 1 हायड्रोजन ऍटम अटॅच पाहिजे, तर त्याला आपण अल्डिहाइड म्हणतो. आता आपण कार्बोक्सिलिक ऍसिडची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल बघा. कार्बोक्सिलिक ऍसिड तो आपण अशा पद्धतीने लिहितो RC डबल बॉन्ड OH. ओके, तर तो ऍसिडिक कॅरेक्टर शो करतो. ओके, सो आपण त्याला कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. तर RC डबल बॉन्ड OH, ओके, RC डबल बॉन्ड OH, ओके, C डबल बॉन्ड OH हा जो आहे तो फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ऍसिड मधला. तर आपल्याला असं म्हणता येईल बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड आर दी कंपाउंड कंटेनिंग C डबल बॉन्ड OH ग्रुप आर कॉल्ड कार्बोक्सिलिक ऍसिड. जर कंपाउंड मध्ये C डबल बॉन्ड OH ग्रुप असेल तर त्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो.
ओके, तर इथे आपण मिनिंग बघितलेला आहे, म्हणजे अल्डिहाइड म्हणजे काय किंवा कीटोन म्हणजे काय किंवा कार्बोझॅलिक ऍसिड म्हणजे काय ते आपण पाहिलं. अल्डिहाइड म्हणजे काय बघा, जर कार्बोनिल ग्रुपला ऍटलीस्ट 1 हायड्रोजन आयटम अटॅच पाहिजे ओके असेल तर त्याला आपण अल्डिहाइड म्हणतो. ओके, किंवा कीटोन कशाला म्हणतो आपण, कार्बोनिल ग्रुपला 2 सेम और डिफरंट अल्काइल ग्रुप जर अटॅच असतील तर त्याला आपण कीटोन म्हणतो. आणि कार्बोझॅलिक ऍसिड कशाला म्हणतो, जर कंपाऊंड मध्ये COOH ग्रुप जर असेल ओके तर त्याला आपण कार्बोझॅलिक ऍसिड असं म्हणतो. आता आपण जनरल फॉर्म्युला जर बघितला तर बघा इथे, आता इथे बघा RC डबल बॉन्ड OH ओके, दिस इज अलिफॅटिक अल्डिहाइड. ओके, दिस इज अलिफॅटिक अल्डिहाइड. आपण ह्याला काय म्हणणार आहोत, अलिफॅटिक अल्डिहाइड. ओके, म्हणजे इथे अल्काइल ग्रुप असेल. ओके, दिस इज अलिफॅटिक ग्रुप. इथे म्हणजे मिथाइल असू शकेल, इथाइल किंवा प्रोपाइल ओके व्हॉट एव्हर मे बी. सो त्याला आपण काय म्हणणार, अलिफॅटिक अल्डिहाइड म्हणणार. आणि त्याचा जर आपण जनरल फॉर्म्युला बघितला तर काय आहे बघा, CnH2nO असा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. आता इथे बघा N जो असेल अल्डिहाइड मध्ये इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1, म्हणजे जो कार्बन हवाय तुम्हाला अलिफॅटिक अल्डिहाइड मध्ये तो काय असेल, 1 तरी हवा किंवा 1 पेक्षा जास्त कार्बन ऍटम असतील तर चालेल अल्डिहाइड कंपाऊंड मध्ये. ओके, आता जर आपण अलिफॅटिक कीटोन जर बघितलं ओके तर काय असेल, RC डबल बॉन्ड OR, दिस इज कीटोन. ओके, म्हणजे दिस इज अलिफॅटिक कीटोन, दिस इज अलिफॅटिक कीटोन, त्याला आपण अलिफॅटिक कीटोन म्हणणार आहोत. ओके, त्याचा जर आपण जनरल फॉर्म्युला बघितला तर CnH2nO असाच आहे त्याचा जनरल फॉर्म्युला, सेम दॅट ऑफ अलिफॅटिक अल्डिहाइड. ओके, आता इथे N जर बघितला आपण तर N इज ग्रेटर दॅन 2. ओके, म्हणजे कार्बन 2 पेक्षा जास्त हवेत ओके कंपाऊंड मध्ये तर त्याला आपण अलिफॅटिक कीटोन म्हणतो. ओके, म्हणजे N म्हणजे जर कार्बन ऍटम किती हवेत त्याला N इज ग्रेटर दॅन 2, म्हणजे 2 पेक्षा जास्त हवेत कंपाऊंड मध्ये कार्बन ऍटम. ओके, त्याला आपण अलिफॅटिक कीटोन म्हणतो. आणि इथे बघा हा जर आपण बघितला अलिफॅटिक अल्डिहाइड आणि कीटोनचा जनरल फॉर्म्युला सेम आहे. सो आपण यांना एकमेकांचे आयसोमर्स म्हणू शकतो. ओके, हे काय आहेत, एकमेकांचे आयसोमर्स आहेत. आपण त्यांना फंक्शनल आयसोमर्स असं म्हणूया. ओके, फंक्शनल ग्रुप डिफरंट आहेत. अलिफॅटिक अल्डिहाइड मध्ये C डबल बॉन्ड OH ग्रुप आहे. ओके, अलिफॅटिक कीटोन मध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप आहे. सो हे एकमेकांचे काय आहेत, आयसोमर्स आहेत, बिकॉज त्यांचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो सेम आहे. दॅट इज फंक्शनल आयसोमर्स असं म्हणलं तरी चालेल आपण त्यांना. ठीक आहे, आता इथे आपण अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोझॅलिक ऍसिड म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता कार्बोझॅलिक ऍसिड इथे आपलं राहिलेलं आहे, कार्बोझॅलिक ऍसिड. आता कार्बोझॅलिक ऍसिड RC डबल बॉन्ड OOH. ओके, जर कंपाऊंड मध्ये C डबल बॉन्ड OH जर ग्रुप असेल तर त्याला आपण कार्बोझॅलिक ऍसिड असं म्हणतो. आणि त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो बघा CnH2nO2 असा आहे. N इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1, म्हणजे जो कार्बन ऍटम हवाय तो एक तरी कार्बन ऍटम हवाय किंवा एक पेक्षा जास्त कार्बन ऍटम हवाय कार्बोझॅलिक ऍसिड मध्ये. ठीक आहे, आता इथे बघा कार्बोझॅलिक ऍसिड आणि ईस्टर. आता ईस्टर आपण बघितलेला आहे. ईस्टरचा जो जनरल फॉर्म्युला आहे, ईस्टर म्हणजे काय, C डबल बॉन्ड OOR. ओके, दिस इज ईस्टर. हे झालेलं आहे तुम्हाला ईस्टर. आता त्याचा जनरल फॉर्म्युला CnH2nO2, सेम दॅट ऑफ कार्बोझॅलिक ऍसिड. ओके, आता इथे बघा आपण ह्यांना एकमेकांचे आयसोमर्स म्हणू शकतो. ओके, दिस इज आयसोमर्स ऑफ इच अदर. ओके, कार्बोझॅलिक ऍसिड आणि ईस्टर इज द आयसोमर्स ऑफ इच अदर. जसं अल्डिहाइड आणि कीटोन्स हे एकमेकांचे आयसोमर्स आहेत, आपण त्यांना फंक्शनल आयसोमर्स म्हणूया. तसं कार्बोझॅलिक ऍसिड आणि ईस्टर हेही काय आहेत, आयसोमर्स आहेत, बिकॉज त्यांचा दोघांचाही जनरल फॉर्म्युला सेम आहे, CnH2nO2. ठीक आहे, आता इथे बघा आपण अल्डिहाइड पाहिला. ओके, RC डबल बॉन्ड OH. ओके, आता R च्या इथे तुम्ही AR पण म्हणू शकतो आपण त्याला आपण अरोमॅटिक अल्डिहाइड पण म्हणू शकतो. आपण जर असं लिहिलं ARC डबल बॉन्ड OH, दिस इज अरोमॅटिक अल्डिहाइड. ठीक आहे,
आता इथे बघा, जो अल्डिहाइड मधला जो हा कार्बन ऍटम आहे, ओके, कार्बोनिल कार्बन, तो काय आहे, आपण त्यांना टर्मिनल कार्बन असं म्हणूया. ओके, टर्मिनल मीन्स शेवटचा कार्बन ऍटम, म्हणजे ह्या कार्बनच्या पुढे दुसरा कुठलाही कार्बन ऍटम नसणार आहे. दिस इज टर्मिनल कार्बन ऍटम. हा जो कार्बन ऍटम आहे त्याला आपण टर्मिनल कार्बन ऍटम असं म्हणू. टर्मिनल कार्बन ऍटम. ओके, तर इथे बघा, आपण जर कीटोन घेतलं, RC डबल बॉन्ड OR, ओके, दिस इज अॅलिफॅटिक कीटोन. जर अॅरोमॅटिक कीटोन जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण AR, ओके, बेन्झीन रिंग, C डबल बॉन्ड O अँड बेन्झीन रिंग, असं आपण अॅरोमॅटिक कीटोन त्याला म्हणू शकतो. ओके, आता इथे बघा, हा जो कार्बन ऍटम आहे कीटोन मधला, तो काय आहे, नॉन टर्मिनल कार्बन ऍटम आहे. दिस इज नॉन टर्मिनल, म्हणजे हा शेवटचा कार्बन ऍटम नाहीये. ह्याच्या पुढे अजून एक किंवा अजून कार्बन ऍटम्स आहेत, किती पण अजून कार्बन ऍटम्स आहेत. सो दिस इज नॉन टर्मिनल कार्बन ऍटम. आपण सपोज कार्बोझॅलिक ऍसिड घेतलं, RC डबल बॉन्ड OH, ओके, त्याच्यामध्ये हा जो कार्बन ऍटम आहे, दिस इज टर्मिनल कार्बन ऍटम. दिस इज टर्मिनल कार्बन ऍटम. दिस इज टर्मिनल कार्बन ऍटम. ओके, तर आता आपण अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोझॅलिक ऍसिडच्या डेफिनेशन बघणार आहोत आणि त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघूया. आधी आपण डेफिनेशन बघूया अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोझॅलिक ऍसिडच्या. आता आपण अल्डिहाइड घेऊया. फर्स्ट वन, अल्डिहाइड्स. ओके, तर आपण डेफिनेशन बघणार आहोत अल्डिहाइडची. अल्डिहाइड जो आहे तो आपण असा लिहितो, C डबल बॉन्ड OH. दिस इज अल्डिहाइडिक ग्रुप. ओके, अल्डिहाइडिक ग्रुप. आता आपण त्याची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल बघा, अल्डिहाइड्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन products of primary alcohol. ओके, काय म्हणता येईल आपल्याला, अल्डिहाइड्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. आता इथे बघूया, आपण प्रायमरी अल्कोहोल घेऊया, RCH2OH. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. मी असं लिहिते, दिस इज प्रायमरी अल्कोहोल. त्याचं आपण ऑक्सिडेशन करणार आहोत. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट मी K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4 घेते. ओके, आता तुम्हाला नेसंट ऑक्सिजन मिळेल. इथे काय होईल बघा, जो प्रोडक्ट तुम्हाला मिळेल तो आपला अल्डिहाइड असेल. ओके, तुम्हाला प्रोडक्ट मिळाला अल्डिहाइड आणि वॉटर मॉलिक्यूल काय होईल, बाहेर पडेल. ओके, H2O बाहेर पडेल. सो आपण त्याची डेफिनेशन कशी केली बघा अल्डिहाइडची. अल्डिहाइड्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे इथे बघा, आपण प्रायमरी अल्कोहोल घेतलं आणि त्याचं जर ऑक्सिडेशन केलं, बघा इथे आपण ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4 यूज केलेला आहे. त्यामधून आपल्याला नेसंट ऑक्सिजन मिळाला आणि तो आपण ऑक्सिडेशनसाठी यूज करणार आहोत. ओके, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये होईल, म्हणजे तुम्हाला फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट मिळेल. याच्या पुढे ही नेक्स्ट स्टेप असेल, पण जो फर्स्ट प्रोडक्ट जेव्हा मिळेल, म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं जेव्हा ऑक्सिडेशन करून जेव्हा तुम्हाला फर्स्ट जो प्रोडक्ट मिळेल तो काय असेल, अल्डिहाइड असेल. ओके, ह्याच्या पुढे पण नेक्स्ट स्टेप आहे, म्हणजे ह्याच्या पुढे जर आपण अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कार्बोझॅलिक ऍसिड मिळेल. ठीक आहे, तर डेफिनेशन काय करता येईल आपल्याला अल्डिहाइडची. अल्डिहाइड्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. दिस सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. ओके, आता आपण कीटोन बघूया. कीटोन घेऊया. कीटोनचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो काय कसा असेल बघा, C डबल बॉन्ड O. ओके, कार्बोनिल ग्रुप असेल. आता कीटोनची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल, कीटोन्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. आता इथे बघा, आपण सेकंडरी अल्कोहोल घेऊया, RCHOH. दिस इज सेकंडरी अल्कोहोल. ऑक्सिडेशन K2Cr2O7. ओके, डायल्यूट H2SO4. इथे तुम्ही ऑक्सिडेशन साठी क्रोमिक ऍसिड पण यूज करू शकता. ओके, नेसंट ऑक्सिजन मिळेल तुम्हाला. आता सेकंडरी अल्कोहोल जर घेतलं तर तुम्हाला काय मिळेल,
कीटोन मिळेल आर सी डबल बॉन्ड ओ आर आणि H2O बाहेर पडेल. तुम्हाला काय मिळालं इथे कीटोन मिळालं. ओके, सो आपल्याला डेफिनेशन कशी करता येईल बघा. कीटोन्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ secondary alcohol. Okay, ketones are the first oxidation product of secondary alcohol. This is the definition of ketone. Okay, म्हणजे तुम्ही जर सेकंडरी अल्कोहोल घेतलं आणि ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिडायझिंग एजंट आपण K2Cr2O7 वापरलेला आहे आणि डायल्यूट H2SO4, तुम्हाला नेसंट ऑक्सिजन मिळेल. ओके, आणि तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल कीटोन मिळेल आणि H2O बाहेर पडेल. ओके, म्हणजे जो पहिलाच प्रोडक्ट मिळेल म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून जो फर्स्ट प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे तो काय असेल कीटोन असेल. सो आपण डेफिनेशन अशी करता येईल आपल्याला कीटोन्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, त्यानंतर आपण कार्बोझॅलिक ऍसिडची डेफिनेशन बघूया. कार्बोझॅलिक ऍसिड मध्ये आपल्याला असं म्हणता येईल कार्बोझॅलिक ऍसिड आर दी अल्टिमेट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल घेतलं तरी तुम्हाला कार्बोझॅलिक ऍसिड मिळेल. सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल घेऊन जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं तरी तुम्हाला काय मिळेल कार्बोझॅलिक ऍसिड मिळेल. आता इथे आपण प्रायमरी अल्कोहोल घेऊया. RCH2OH. दिस इज प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट आपण K2Cr2O7 यूज करू इन डायल्यूट H2SO4 आणि तुम्हाला नेसंट ऑक्सिजन मिळेल. ओके, जर तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 जर घेतलं तर इथे तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार आहे ओके फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट त्याचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन जो तुम्हाला सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट मिळेल जर तुम्ही K2Cr2O7 हा ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर. ओके, आता तुम्हाला अल्डिहाइड मिळेल हे माहिती तुम्हाला जर प्रायमरी अल्कोहोल घेतलं ओके तर त्याच्यामध्ये जर तुम्ही फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल घेतलं तर अल्डिहाइड मिळणार आहे हे माहिती तुम्हाला. तर त्याचं आपण फर्दर ऑक्सिडेशन केलं तर काय होईल RC डबल बॉन्ड OH. ओके, काय मिळेल तुम्हाला इथे कार्बोझॅलिक ऍसिड मिळेल. कार्बोझॅलिक ऍसिड. ओके, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल घेतलं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला अल्डिहाइड मिळालं, त्यानंतर त्याचं फर्दर ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय मिळालं कार्बोझॅलिक ऍसिड मिळालं. सो आपण असं म्हणू करू शकतो त्याची डेफिनेशन कार्बोझॅलिक ऍसिडची. कार्बोझॅलिक ऍसिड आर दी सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. ओके, कार्बोझॅलिक ऍसिड आर दी सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. जर आपण सेकंडरी अल्कोहोल जर घेतलं ओके तर इथे काय होईल तुम्हाला कीटोन मिळेल. इथे काय होईल कीटोन मिळेल आणि त्यानंतर तुम्ही त्याचं फर्दर ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कार्बोझॅलिक ऍसिड मिळेल. जो अल्काइल ग्रुप आहे त्याचं काही CO2 बाहेर पडेल. ठीक आहे, आता इथे बघा जर आपण सेकंडरी अल्कोहोल घेतलं ओके सेकंडरी जर आपण इथे अल्कोहोल घेतलं सेकंडरी अल्कोहोल दिस इज सेकंडरी अल्कोहोल आणि त्याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कीटोन मिळेल. त्याचं फर्दर ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कार्बोझॅलिक ऍसिड मिळेल. सो आपण असेही डेफिनेशन करू शकतो कार्बोझॅलिक ऍसिड्स आर दी सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ओके, जर तुम्ही टर्शरी अल्कोहोल घेतलं त्याचं ऑक्सिडेशन केलं तरी तुम्हाला काय मिळेल कार्बोझॅलिक ऍसिड मिळेल. म्हणजे त्याच्यामधले 2 अल्काइल ग्रुप जातील आणि हा जो COOH ग्रुप आहे तो येईल तिथे. ठीक आहे, आता इथे बघा आपण डेफिनेशन बघितलेलं आहे अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोझॅलिक ऍसिडच्या. आता आपण क्लासिफिकेशन बघूया अल्डिहाइड्स अँड कीटोन्सचं. क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आता क्लासिफिकेशन काय असेल बघा. अल्डिहाइड्स आपण पहिल्यांदा क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड बघूया. क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. ओके, काय असेल बघा क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. दे आर क्लासिफाइड as 2 types. Okay, first one aliphatic aldehydes. First one aliphatic aldehydes and second one aromatic aldehydes. Second one aromatic aldehydes.
ओके, आता इथे बघा आपण अलिफॅटिक अल्डिहाइड्स आर सी डबल बॉन्ड ओ एच. ओके, दिस इज अलिफॅटिक अल्डिहाइड. ओके, आता इथे काय होईल, जर आपण अरोमॅटिक अल्डिहाइड जर घेतलं तर बेन्झीन रिंग येईल. बेन्झीन रिंगला सी डबल बॉन्ड ओ एच ग्रुप येईल. ओके, दिस इज अरोमॅटिक अल्डिहाइड. सो आपण असं लिहू शकतो, मी बेन्झीन रिंगच काढते. ओके, सी डबल बॉन्ड ओ एच. ओके, किंवा आपण असं लिहू शकतो AR C double bond OH. This is aromatic aldehyde. Okay, so classification of aldehyde, there are two types. First one aliphatic aldehyde and second one aromatic aldehydes. ठीक आहे, आता आपण क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स बघूया. सेकंड वन क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स, त्याच्यामध्ये कीटोन्स आर दी क्लासिफाइड एज two types. First one aliphatic ketones. First one aliphatic ketones and second aromatic ketones. Second aromatic ketones. Okay, aliphatic ketones मध्ये बघा तुम्ही असं लिहिणार, तुम्हाला तिथे अल्काइल ग्रुप असतील आर सी डबल बॉन्ड ओ आर. ठीक आहे, त्यानंतर अरोमॅटिक कीटोन्स मध्ये तुम्ही असं लिहिणार बेन्झीन रिंगला ओके सी डबल बॉन्ड ओ आणि बेन्झीन रिंग असेल. ओके, अरोमॅटिक रिंग सी डबल बॉन्ड ओ आणि पुन्हा अरोमॅटिक रिंग, त्याला तुम्ही अरोमॅटिक कीटोन्स म्हणणार. ठीक आहे, आता बघा इथे अलिफॅटिक कीटोन्स आर फर्दर क्लासिफाइड एज टू टाइप्स. त्याचे पुन्हा दोन टाइप्स आहेत. मी असं लिहिते बघा इथे. फर्स्ट वन सिंपल कीटोन. फर्स्ट वन सिंपल कीटोन्स आणि सेकंड मिक्स्ड कीटोन्स. मिक्स्ड कीटोन्स. फर्स्ट वन सिंपल कीटोन अँड मिक्स्ड कीटोन. आता सिंपल कीटोन म्हणजे काय बघा, अल्काइल ग्रुप जे असतील ते सेम अल्काइल ग्रुप असतील. ओके, कार्बोनिल ग्रुपला अटॅच टू सेम अल्काइल ग्रुप असतील तर त्याला आपण सिंपल कीटोन म्हणणार. मिक्स कीटोन मध्ये काय असेल, अल्काइल ग्रुप जे असतील ते डिफरंट अल्काइल ग्रुप असतील. सो आपण असं म्हणूया R1 C डबल बॉन्ड O R2. दिस इज मिक्स कीटोन. ठीक आहे, आता इथे बघा अरोमॅटिक कीटोन, दे आर फर्दर क्लासिफाइड एज टू टाइप्स. फर्स्ट वन सिंपल कीटोन. फर्स्ट वन सिंपल कीटोन अँड सेकंड वन मिक्स्ड कीटोन. सेकंड वन मिक्स्ड कीटोन. आता याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर काय होईल बघा, AR C डबल बॉन्ड O AR म्हणजे अरोमॅटिक रिंग असं लिहू शकतो आपण. इथे लिहिते मी बघा, अरोमॅटिक रिंग C डबल बॉन्ड O and aromatic ring. Okay, this is simple ketone. Mixed ketone कसं असेल, AR C डबल बॉन्ड O अल्काइल ग्रुप असेल एक. ओके, AR C डबल बॉन्ड O आणि एक अल्काइल ग्रुप असेल म्हणजे तुम्ही असं लिहिणार बेन्झीन रिंग आणि त्याला पुन्हा काय लिहिणार अल्काइल ग्रुप म्हणजे इथे तुम्ही CH लिहिणार. दिस इज मिक्स कीटोन. ठीक आहे, आता इथे बघा आपलं क्लासिफिकेशन ऑफ आपण अल्डिहाइड आणि कीटोन बघितलेलं आहे. त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते खूप सोपं आहे बघा, शॉर्ट आहे. आणि आपण जेव्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक्स पाहिला त्याचं जे क्लासिफिकेशन होतं ते खूप लेंथी होतं. तर अल्डिहाइड कीटोनचं जे क्लासिफिकेशन आहे ते सिम्पल बट शॉर्ट आहे. ठीक आहे, तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. अल्डिहाइड्स आर क्लासिफाइड एज टू टाइप्स. फर्स्ट वन अलिफॅटिक अल्डिहाइड अँड सेकंड वन अरोमॅटिक अल्डिहाइड्स. ओके, त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ कीटोन बघितलं. दे आर क्लासिफाइड एज अलिफॅटिक कीटोन्स अँड अरोमॅटिक कीटोन्स. ओके, आता इथे बघा अलिफॅटिक कीटोन्स आर फर्दर क्लासिफाइड एज सिंपल कीटोन अँड मिक्स्ड कीटोन. इथे मी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. मिक्स्ड कीटोन मध्ये टू डिफरंट अल्काइल ग्रुप असतील आणि सिंपल कीटोन मध्ये जर कार्बोनिल ग्रुपला सेम अल्काइल ग्रुप अटॅच असतील तर त्याला आपण सिंपल कीटोन म्हणतो. त्यानंतर आपण अरोमॅटिक कीटोन पाहिलं, कार्बोनिल ग्रुपला अटॅच बेन्झीन रिंग असतील, टू बेन्झीन रिंग असतील. ओके, त्याला आपण अरोमॅटिक कीटोन म्हटलं. दे आर फर्दर क्लासिफाइड एज टू टाइप्स, सिंपल कीटोन अँड मिक्स कीटोन. ओके, सिंपल कीटोन मध्ये काय असेल, अरोमॅटिक कीटोन मध्ये कार्बोनिल ग्रुपला अटॅच टू बेन्झीन रिंग असतील त्याला आपण सिंपल कीटोन म्हणणार. आणि मिक्स कीटोन मध्ये काही एक बेन्झीन रिंग ओके कार्बोनिल ग्रुप आणि एक अल्काइल ग्रुप असेल त्याला आपण मिक्स कीटोन म्हणणार.
तर इथे आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोझॅलिक ऍसिड बघूया. त्यानंतर आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोझॅलिक ऍसिड